ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. आमदार हिंगोली विधानसभा मतदारसंघात आपणास विनंती की आपण पुष्पचक्र अर्पण करावं. माननीय काकू आणि देवकवी काकू आपणास विनंती की आपण ज्या ज्या महान स्वतंत्र सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्या थोर महात्म्यांना मी अभिवादन करतोय. या प्रसंगी उपस्थित असलेले स्वतंत्र सैनिक, ज्येष्ठ नागरिक, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी, पत्रकार बांधव, भगिनी, या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. स्वातंत्र्यानंतरही देशात 3 संस्थान विलीन झाली नव्हती. काश्मीर, जुनागड आणि हैदराबाद या संस्थानामुळे भारतीय संघ राज्य पुनर्वसनास गेले नव्हते. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थान मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा सुरू झाला होता. मराठवाड्याच्या गावागावातून मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा अनेक स्वतंत्र सैनिकांनी शौर्याने लढला. केवळ संस्थांच्या विलिनीकरणचा लढा नव्हता, हे भारताच्या प्रादेशिक अखंडतेचा लढा होता. मराठवाडा मुक्ती संग्रामाचे आंदोलन सातत्याने 13 महिने सुरू होते. आंदोलनाच्या अनेक स्वतंत्र सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. अखेर 17 सप्टेंबर 1948 रोजी निजामाच्या जोखड्यातून मराठवाडा मुक्त होऊन भारतीय राज्यसंघात विलीन झाला. मराठवाड्याची मुक्ती संग्रामकरिता अनेक हुतात्म्यांनी स्वतंत्र सैनिकांनी दिलेल्या या लढ्याचा मोल फार मोठा आहे. निजामाच्या हुकुमशाहीच्या विरुद्ध स्वतंत्र सैनिकांनी आपल्या संपूर्ण आयुष्याची आहुती देऊन मराठवाडा मुक्ती केला. मराठी भाषा, मराठी संस्कृती, धार्मिक स्वतंत्रता, सामाजिक व राजकीय हक्क प्राप्तीच्या या भागातील जनतेने जो जो त्याग केला तो स्वर्ण अक्षरामध्ये लिहिणारा असा आहे. महाराष्ट्र शासन हे स्वतंत्र सैनिकांच्या आणि त्यांच्या जनतेच्या या त्यागाबद्दल कृतज्ञ राहून मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या या 76व्या वर्षी पूर्ण होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे शासन विविध महत्वाकांक्षी योजना राबवत आहे. यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण, मुलींना शिक्षणासाठी 50% ऐवजी 100% शुल्क माफीची योजना, मुख्यमंत्री वयश्री योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज सवलत, या अनेक अशा या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत लाभ पोहोचवण्याची राज्य शासनाची प्रयत्न आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये आतापर्यंत जिल्ह्यामध्ये 3,05,499 बहिणीची नाव नोंदणी झाली आहे.
त्यापैकी 2,98,118 बहिणींना पात्र ठरवले आहे. या योजनेच्या माध्यमातून हिंगोली जिल्ह्यात 1,49,000 व ते 219 पात्र लाडक्या बहिणींना 2 महिन्याची 44 कोटी रुपये 76,57,000 इतकी डीबीटीच्या माध्यमातून वितरित करण्यात आलेली आहे. व तसेच उर्वरित पात्र लाभधारकांची रक्कम वितरित करण्याची कारवाई लवकरात लवकर करण्यात येणार आहे. लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 2 हप्ते 3,000 रुपये जमा झाले असल्याची माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्याचा फार मोठा आनंद आहे. लाडकी बहीण या नाव नोंदणी सप्टेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. व तसेच युवक व युवतींना मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणाच्या माध्यमातून आतापर्यंत जिल्ह्यातील बेरोजगारांना 6 महिने हा जो शासकीय कार्यालयात कामाचा अनुभव, शैक्षणिक पात्रता 6, 8 आणि 10 असा मानधन देण्याच्या यासाठी जिल्ह्यामध्ये 1,889 युवक व युवतींना नियुक्ती आदेश देण्यात आलेला आहे. 1,846 युवक युवतीचा प्रत्यक्ष रुजू होऊन कार्य करू लागले. या प्रशिक्षणामध्ये जिल्ह्यातील सुशिक्षित बेकार याच्या हाताला काम देण्याचा संकल्प असल्याने मला आनंद आहे का धार्मिक अधिष्ठा असलेल्या आपल्या देशाच्या मोठ्या संस्कृती परंपरा व देशातील विविध धार्मिक स्थळ ज्येष्ठ नागरिक यांची देही व डोळा पाहता यावर यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू केली आहे. ज्येष्ठ नागरिक या योजनेस पात्र ठरवतात आणि प्रवासात कोणताही त्रास होऊ नये यासाठी जिल्हा शल्य चिकित्सालय कार्यालय आरोग्य तपासणी शिबिर घेतले जाते. यामध्ये जिल्ह्यातील 1,000 लाभार्थ्यांना तीर्थासाठी 30,000 रुपये प्रतिकी लाभ मिळणार आहे. राज्यातला एकही व्यक्ती सणासुदीला एवढी उपाशी पोटी झोपू नये यासाठी आवश्यक असणाऱ्या आनंदाचा शिधा आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून शिजवण्याची माय माऊलींच्या वर्षात 3 गॅस सिलेंडर देण्याचा राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय जिल्ह्यातील 1,84,000 इतक्या माता भगिनींना या योजनेचा लाभ देता येतो. पंतप्रधान उज्ज्वल योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सिलेंडर मिळत आहेत. मुख्यमंत्री वयश्री योजनेच्या माध्यमातून 3,000 रुपयापर्यंत साहित्य खरेदी करण्यासाठी थेट खात्यात पैसे जमा करण्यात येत आहे. 20,000 ज्येष्ठांना नागरिकांना याचाही फायदा होणार आहे. राज्य सरकारच्या शेतकऱ्याच्या भक्कमपणे पाठीशी उभे राहून नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प या माध्यमातून 266 गावामध्ये प्रकल्प राबवण्यात आलेला आहे. जिल्ह्यातील 80,000 शेतकऱ्यापैकी 40,000 शेतकऱ्यांना ऑनलाईन माध्यमातून जवळपास 15 कोटी रुपये हे थेट बँकेच्या माध्यमातून लाभार्थींना वितरित करण्यात आलेले आहे. मुख्यमंत्री सडक योजना या ग्रामीण भागातील रस्ते बांधणी आणि प्राधान्य देण्यात आलेले आहे. 15-16 ते 23-24 या वर्षाकरता 850 किलोमीटर ते 249 असे रस्ते मंजूर झालेले आहे. यापैकी आतापर्यंत 227 कामे पूर्ण झालेली असून 20 कामे प्रगतीपथावर आहे. हे सर्व कामे डिसेंबर 2024 पर्यंत पूर्ण होतील असा मला विश्वास आहे. याशिवाय प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, कृषी यंत्रीकरण, एकात्मिक फल उत्पादन विकास अभियान, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हरित संशोधन केंद्र या जिल्ह्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांचा उच्च दर्जा बियाणे उपलब्ध होणार आहे. प्रधानमंत्री सूक्ष्म योजना प्रक्रियाच्या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रत्येक ब्रीडिंग मध्ये याचा विपणन करण्यासाठी उद्योग उभारणीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. नुकतीच वसमत तालुक्यामध्ये पारडी बुद्रुक या 40 हेक्टर औद्योगिक वसाहतीची मंजुरी देण्यात आली. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेच्या पुढील 5 वर्ष शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा शासनाने या कृषी बिल भरण्याची आता गरज राहणार नाही. हिंगोली जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यामध्ये झालेली अतिवृष्टी 2,86,144 हेक्टर इतकी बाधित झाली आहे. 2,153 घराची अंशतः पडझड झालेली आहे.
पंचनामे करण्याच्या अंतिम टप्प्यामध्ये असून आतापर्यंत 98% पंचनामे पूर्ण झालेले आहे. शासन तातडीने प्रस्ताव हे शासनकडे पाठवण्याचे नियोजन करणारे अतिवृष्टीमध्ये 2 व्यक्ती मयत पावलेले आहेत. त्या कुटुंबांना 4 लाख रुपये सानू अनुदान वाटप करण्यात आलेलं आहे. 213 पशुधनाचे मयत झालेले असून त्यांची तालुका स्तरावर अनुदान वाटप करण्याची कारवाई सुरू आहे. वित्तीय संस्था 3 लाख रुपयापर्यंत अल्पमुदतीचा पीक कर्जाची प्रतिवर्षी 30 जून मध्ये संपूर्ण परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 3% व्याज सवलत देण्यात आलेली आहे. 23-24 या वार्षिक वर्षामध्ये व्याज सवलत योजनेचे 45,920 पात्र लाभार्थ्यांना 2,53,00,000 अनुदानच्या बचत खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहे. येथील जिल्हा रुग्णालयातील बालरोग विकास विभागास मुस्कान कार्यक्रमाच्या राष्ट्रीय स्तराचे मानकन मिळालेले आहे. या अभिनंदनाची बाब आहे. जिल्हा रुग्णालयातील एकात्मिक सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा, सिमेंट रोड, शेड आणि हृदयविकार असणाऱ्या लाभार्थ्यांसाठी कार्डिक व कॅथरेशन प्रयोगशाळा, 6 मॉड्युलर ऑपरेशन थिएटर या बांधकाम प्रगतीवर आहे. अनुसूचित जाती योजनेतून समाजातील दुर्बल घटक वंचित घटकांना न्याय देण्याचा हक्क भूमिकेतून यांना उत्पन्नाची साधने वाढवण्याची शासनाची विशेष घटना 1980 पासून सुरू केलेली आहे. त्यामुळे अनुसूचित जातीच्या उपाययोजनामध्ये 18 विविध विभागाचे 59 योजना राबविण्यात येत आहेत. मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या मुला मुलींसाठी शासकीय वसतिगृह करण्यात आलेली आहे. विविध शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. राज्य शासनाने कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमानी सबलीकरण योजनेच्या आतापर्यंत 84 जणांना लाभ दिला आहे. त्यामध्ये मिनी ट्रॅक्टर असेल, भारत सरकारच्या वतीने मॅट्रिक तो शिष्यवृत्ती देण्याचं काम असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सौधारा या योजना राबविण्याचा असेल. आपल्या जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्याची चौफर प्रगती होत असून त्यामध्ये जागरूक नागरिक म्हणून आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करावे. मराठवाडा मुक्ती संग्रामाकरिता महान स्वतंत्र सैनिकांनी आपला संपूर्ण आयुष्य समर्पित केलं आहे. त्यांच्या बलिदानाची जाणीव ठेवून पुन्हा आपण एकदा या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने हुतात्म्यास अभिवादन व आपण सर्व याला आल्याबद्दल मी या जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने आपले हार्दिक शुभेच्छा देतो. जय हिंद,